न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवडमधील भोसरी एका कौटुंबिक व्यवहारातून आर्थिक फसवणूक व धमक्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकी काय प्रकरण आहे, कशा प्रकारे तुमची फसवणूक झालेली आहे आणि कोण तुम्हाला धमकी देते? 2006 300 माझं नाव विनोद आनंद धुमाल। सर्वे नंबर 354 मध्ये जमीन होती आमची। ती जमीन 2006 साली कुणाल दिलीप चोरडिया, दिलीप मोतीलाल चोरडिया यांना आम्ही विकसनासाठी दिली होती। तर त्यांनी आम्हाला विश्वास दाखवला होता की तुम्हाला 4 वर्षात आम्ही चांगला बांधकाम देऊ, 4 वर्षात तुमचं दुकान आणि एक फ्लॅट तुम्हाला मिळून जाईल। तर 4 वर्षानंतर आम्ही त्यांना वारंवार मागणी केली, तर त्यांनी मुदत दस्त केला। दस्तामध्ये मुदत नाही टाकली की 4 वर्षात तुम्हाला बांधकाम देऊ म्हणून। तर त्यांना वारंवार मागणी केली, तर त्यांनी टाळाटाळ करायला लागली की आज करू उद्या करू। तर आज 20 वर्ष झाले त्यांच्याकडे जर हे मागायला गेलो आम्हाला सह्या द्या, तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला धमकी दिली, तुला काय करायचं कर, तू आमचा अर्ज पोलिसांना दिला होता, आमच्या पोलिसांनी काही केलं नाही, तुला जे करायचं काय करायचं कर। धमकी देणारं कोण आहे, त्याचं नाव काय? कुणाल दिलीप चोरडिया। ओके, एकंदरीत 2006चं हे प्रकरण वाटते। 2006ला नेमकी त्या चोरडिया जो आहे कुणाल, त्यांनी काय तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगून तुमच्याकडून तुम्हाला फसवणूक केली आहे? त्यावेळेस काय त्यांनी सांगितलेलं होतं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला 4 वर्षात आम्ही एक फ्लॅट आणि एक दुकान देऊ। क्षेत्रफळ किती आहे? ते क्षेत्रफळ टोटल 29 गुंठ्याचं होतं आणि त्यात 2 हिस्से होते, धुमाळ आणि फुगी। ओके, तुम्ही तुमचे जे हे कौटुंबिक आहे म्हणजे घरची जी ही जागा आहे, म्हणजे आजोबा असतील किंवा वडील असतील, तर त्यावेळेस काही वाटणे वगैरे झाले होते का? त्यावेळेस वाटण्या वगैरे काही नव्हतं झाल्या, अनडिवायडेड म्हणजे सगळ्यांनी त्यांना मान्यता दिली होती। एकूण क्षेत्रफळ त्यावेळेस तेवढंच होतं का? 29 गुंठेच होतं। आत्ताच्या घडीला तुमचं जे काही वडील ही जमीन आहे, आत्ता तुम्ही किती भावंड आहे? आता आम्ही वडिलांना 2 भाऊ, 3 जणांमध्ये हिस्सा येतो। ओके, किती रे साधारणतः? 14.5 गुंठे। ओके, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत ही काही झालेलं नाही? काहीच झालेलं नाही, आमची फसवणूक झालेली। मग त्याच्यावरती ताबा कोणाचा आहे आता? आता आमची जुनी घरं आहे, ती जुनी घरं आहे तशीच आहे। ओके, आणि खूप जुनी झालेली आहेत। मग ताबा तुमचाच आहे का अजून? ताबा आमचाच आहे। मग तुम्हाला धमकी देण्याचं कारण काय? त्यांना आम्ही सह्या आमच्या परत मागत होतो, त्यांनी फसवणूक केलेली आहे, त्यामुळं ते म्हणले तुला जे काय करायचं ते आम्ही सह्या बी देत नाही, बांधकाम बी देणार नाही। मग आता त्या जागेवरती तुमचे घर आहेत का? साधी घरं आहे, नॉर्मल आहेत ना? हो। निश्चितच आपण बघतो की ज्यावेळेस हे पोलिसांमध्ये गेले त्याच्यानंतरही त्या जो कोणी कुणाल चोरडिया आहे त्यांनी सरस सांगितलं आहे की तू पोलिसात जरी गेला तर तू आमचे काहीही करू शकत नाही, अशी धमकी देखील दिल्याचा आरोप जो आहे तो धुमाळ यांनी केल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र टीव्हीसाठी देवा बालके, पिंपरी चिंचवड। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।